जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीत ओबीसींच्या आरक्षणात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नका या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांबाबत विचार झाला नाही तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा विणकर संघटनेच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात देण्यात आला। निवेदनात म्हटलंय की ओबीसी आरक्षण संरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासनाने ठोस धोरण जाहीर करावं। हैदराबाद गॅझेट लागू करून नोंदींच्या आधारे मागच्या दाराने महाराष्ट्र शासनाने आरक्षण देण्याचा घाट घातलाय। त्यामुळे पूर्ण राज्यातील ओबीसी व भटक्या समाजातील 400 पेक्षा जादा जातींवर अन्याय होणार आहे। म्हणून राज्यातील सुमारे 100 ठिकाणी अधिकाऱ्यांना विणकर संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं। इचलकरंजीमध्ये प्रांत दीपक पाटील यांना निवेदन दिलं असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे, कोष्टी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, कुरुहिन कोष्टी समाजाचे प्रदेश अध्यक्ष सुनील कोष्टी तसेच कोष्टी समाज अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, पदमशाली समाजाचे व्यंकटरमण शिरापुरम, साळी फाउंडेशनचे धोंडीराम बागडे, राहुल लाटणे, श्रीनिवास फुलपाटील, चंद्रकांत अत्तिगिडद, अरुण जाधव, जयसिंग तनगे, बाबासाहेब मकानदार, सतीश लाटणे, रामचंद्र निमणकर, मिलिंद कांबळे, शीतल खालापुरे, प्रदीप महाजन आदी हजर होते। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।